नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ प्रभात. मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, टीईटी अनिवार्यता जशी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला गेला त्याची अंमलबजावणी आपण या पूर्ण प्रक्रियेमध्ये होताना पाहत आहे. एक याचिका याच्या संदर्भामध्ये पेंडिंग होती आणि त्याच्यावरतीच बॉम्बे जी काही आपलं हायकोर्ट आहे त्याने एक निकाल दिलेला आहे किंवा ती याचिका जी केली गेली होती ज्या कारणांसाठी ती याचिका फेटाळली गेलेली आहे आणि यातूनच एक शिक्षकांसमोर मोठा पेच उपलब्ध किंवा पेच प्रसंग तयार झालेला आहे. तो काय आहे तोही पाहूयात आणि जो काही आपल्या या हायकोर्टाने जी काही निरीक्षण नोंदवलेलं आहे त्याही संदर्भात भाष्य करूयात. याचा संपूर्ण या पदोन्नतीवरती काय परिणाम होणार आहे, काय गोष्टी यातून निष्पन्न होणार आहे, त्या संपूर्ण माहितीचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट देणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर जरूर चॅनल सबस्क्राइब करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे याशी निगडीत असणाऱ्या प्रत्येक शिक्षक मित्रांपर्यंत आणि माहिती जर कुठे आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही टीईटीची तयारी करताय, आपल्याला माहिती आत्ताचाच जो विषय अनिवार्य केलेली टीईटी जी सेवेत जाण्यासाठी किंवा सेवा अबाधित ठेवण्यासाठी प्रमोशनसाठी आणि खास याच्याच परिपूर्ण तयारीसाठी की जी आपण 21 जूनला या परीक्षेला सामोरं जातोय. बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली अत्यंत दर्जेदार अशी बॅच महागुरु 1.0 बॅच आणि रुजू असणाऱ्या सेवेत असणाऱ्या शिक्षकांसाठी खास गुरुवर्य 1.0 बॅच ज्यामध्ये मार्गदर्शक होतं स्वतः बाळासाहेब शिंदे सर. परिपूर्ण अशी तयारी आणि हमखास पात्रता धारण करण्या इतपत मार्गदर्शन आणि आणखीन एक विशेष बाब, महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभत आहे. बॅचची सर्व डिटेल स्क्रीनवरती आहेत. एक कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय. काय करायचंय, बॅच विषयी संपूर्ण डिटेल जाणून घेण्यासाठी हा नंबर दिलेला आहे, तो कॉल करा आणि संपूर्ण डिटेल जाणून घ्या किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍप लिंक दिलेली आहे द विनर स्टडी ऍप, हे ऍप इन्स्टॉल करा आणि लवकरात लवकर बॅच परचेस करा आणि या वर्षीचं तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार करा. बघूयात आलेल्या महत्वपूर्ण अपडेटकडे. काय होती ती याचिका, काय निरीक्षणं नोंदवली गेलेली आहेत यावरती आपण चर्चा करूयात. बघा, आजच्याच लोकमत पेपरला यावरच भाष्य करणारी बातमी आहे. हेडिंग अगदी तंतोतंत, जिल्हा परिषद शिक्षकांना धक्का. काय म्हटलं गेलेलं आहे की हायकोर्टाने याचिका फेटाळली. कोणती याचिका ते पण बघायचंय. कशाविषयीची आहे, पदोन्नतीसाठी टीईटी परीक्षा असणार आहे आणि न्यायालयाच्या निर्णयाचा शिक्षणासमोर एक मोठा पेच प्रसंग आहे. कोणती निरीक्षणं नोंदवलीत हे सुद्धा आपण पाहणार आहोत. एक पार्श्वभूमी जाणून घेऊया त्या घटनेची. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी किंवा सीटीटी ज्याला म्हणतो, केंद्रीय पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना पदोन्नती कोणत्याही कायदेशीर हक्क त्या पदोन्नतीवरती सांगता येणार नाही असा महत्वपूर्ण म्हणजे अनिवार्य टीईटी आहे. एकतर टीईटी किंवा सीटीटी ती असेल तरच तुम्हाला पदोन्नती मिळेल. त्याच्यावरती तुम्ही हक्क, जरी तुमची सेवा 5 वर्षापेक्षा जास्त झालेली असेल तरीही सांगितलंय की तुम्हाला त्याच्यावरती हक्क सांगता येणार नाही असा महत्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिला असून जिल्हा परिषदेच्या याचिकाकर्ता शिक्षकांना हा धक्का मानला जात आहे. अगोदर त्याची घटनाक्रम बघूयात. काय होती याचिका ती. जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी 3 एप्रिल 2026 रोजी विस्तार अधिकारी म्हणजे केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक आणि पदवीधर प्राथमिक शिक्षक या पदांसाठी पदोन्नती ज्येष्ठता यादी जाहीर केली. या यादीत टीईटी उत्तीर्ण असलेल्यांनाच प्राधान्य दिलं गेलं. या निर्णयाला शिवशंकर गडवे व इतर शिक्षकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं. बरोबर. आता याचिका कशा संदर्भात होती हे कारण कळलं. याचिकाकर्त्यांनी असा दावा केला होता की इतर सर्व निकषांना पात्र आहोत, म्हणजे जी काही सेवा वगैरे असेल या सगळ्या निकषांना पात्र आहोत. मग टीईटीचं प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मुदत दिलेली आहे. दरम्यान या याचिकावर सुनावणी करताना न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती अजित बी कडेठाणकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट संकेत किंवा स्पष्ट सांगितलं की सेवेचा कालावधी कितीही असला म्हणजे जरी तुम्हाला 2027 पर्यंत पात्रता धारण करण्यासाठीची संधी दिलेली आहे तरीही
पदोन्नतीसाठी टीईटी पात्रता अनिवार्य आहे, याचा अर्थ असं नाही की आधी पदोन्नती घ्यायची आणि नंतर त्या मिळालेल्या सवलती टीईटी पात्र करायची नाही. तुम्हाला पदोन्नती हवी असेल तर अगोदर तुमचा क्रायटेरिया किंवा तुमची अनिवार्यता ही टीईटी पात्रता असणं गरजेचं आहे, असं स्पष्ट न्यायालयाने सांगितलं. न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या अंजुमन इसाअत ए तालीम ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र शासन या निकालाचा संदर्भही दिला. याचिकाकर्ते 1 सप्टेंबर 2025 पर्यंत टीईटी उत्तीर्ण नसले, म्हणजे ती तारीख डेडलाईन खूपच महत्वपूर्ण आहे. 1 सप्टेंबर 2025 पर्यंत जर टीईटी उत्तीर्ण असेल तरच, आणि नसेल तर उत्तीर्ण नसल्यास स्पष्ट झाल्याने न्यायालयाने यांची याचिका फेटाळून लावली. म्हणजे ही याचिका केली होती, त्यांची पात्रता नव्हती, त्या तारखेपर्यंत त्यांनी टीईटी पात्रता नव्हती, त्यामुळे त्यांची याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने याच याचिकेला फेटाळून लावली. या निकालामुळे आता शिक्षण विभागाला पदोन्नती प्रक्रिया राबवताना पात्रता निकषांचं काटेकोर पालन करावे लागलं. आपण याच्या अगोदर एक व्हिडिओ सुद्धा बनवलं होतं. न्यायालयाने परत एकदा त्यांना त्या सगळ्या नियमांची आठवण करून दिली, त्या स्पष्टता कशी आहे ते पण सांगितलं की अजूनही त्यांच्यामध्ये जे कन्फ्युजन आहे पदोन्नती संदर्भातचं, न्यायालयाने परत एकदा त्याच्यावरती स्पष्टता सांगितली की तुम्ही अगोदर आम्ही जो निकाल दिलेला आहे त्याची स्पष्टता जाणून घ्या, याच्यामध्ये कन्फ्युजन झालं नाही पाहिजे, आमचं निर्णय कशा संदर्भात आहे तो. म्हणजे एवढं काटेकोरपणे न्यायालयाने तो आदेश दिलेला आहे आणि त्या आदेशाचं तंतोतंत पालन करायला सांगितलंय. बरोबर. दरम्यान दिलेल्या या निर्णयामुळे आता शिक्षण विभागाने हाती घेतलेल्या पदोन्नती प्रक्रियेत काय होणार याकडे आता प्रस्ताव दिलेल्या शिक्षकांचं लक्ष आहे. म्हणजे ज्यांना ज्यांना प्रस्ताव दिलेला आहे त्यांना आता या पुढच्या निकालावरती सगळ्यांचं लक्ष आहे. कधी आहे पुढची ती तारीख ते पण बघणार आहोत आपण. आता काय काय निरीक्षण नोंदवलेत हा महत्वाचा मुद्दा. सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 रोजी निकाल दिला होता. या तारखेला जे शिक्षक टीईटी उत्तीर्ण नव्हते त्यांना पदोन्नतीचा हक्क नाकारला होता किंवा दिला नव्हता. काय कमी सेवा असल्याने सवलत नाही, म्हणजे ज्यांची 5 वर्षापेक्षा कमी सेवा झाली असेल त्यांनाही ती पदोन्नती दिली नाही. मुदत केवळ सेवेसाठी, म्हणजे ज्यांची सेवा 5 वर्षापेक्षा जास्त आहे आणि ते 1 सप्टेंबर 2025 पूर्वी टीईटी पात्रता आहेत अशांनाच पदोन्नतीला संधी दिली गेलेली आहे. आता यावरती पुढची तारीख इथं आपल्याला निष्पन्न होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने देशभरातील अनेक शिक्षक संघटनांनी पुनर्विचार याचिका दाखल केल्या आहेत. संबंधित याचिकांवरती येत्या 13 मेला, म्हणजे उद्या 2 दिवसानंतर तुम्हाला याच्यावरती परत एकदा काय घडतंय, काय निकाल देतंय ह्याकडे लक्ष असणार आहे. कारण पुढची तारीख दिलेली आहे 13 मे रोजी सुनावणी होत आहे. टीईटीच्या या अटीतून शिक्षकांची सुटका व्हावी यासाठी लढा देत आहेत. त्यामधलं एक नाव कल्याण बेताळे, राज्य कार्यकारिणी सदस्य, प्राथमिक शिक्षण समिती, महाराष्ट्र राज्य. म्हणजे अजूनही पूर्णतः ही प्रकरण थांबलेलं नाही. अजूनही याचिकांवरती याचिका आहेत, त्याच्यात तारखा आहेत. बघूयात पुढे याच्यावरती काय निर्णय होतोय तो. जिल्हा परिषदेच्या जवळपास 23 शिक्षकांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केली होती. म्हणजे ही याचिका त्या 23 शिक्षकांवर आधारित आहे. पदोन्नतीसाठी टीईटीतून सूट मिळावी असे त्यांचे म्हणणे होते. मात्र सुनावणी अंती न्यायालयाने याचिका फेटाळून लावली किंवा फेटाळली. बघा विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण बातमी आणि त्या बातमीमध्ये काय काय अपडेट आहेत, काय काय महत्वपूर्ण बाबी आहेत यावरती देखील आपण चर्चा केली. सध्या काय परिस्थिती आहे या टीईटी संदर्भात, पदोन्नती संदर्भात आणि याचिकांवरती कोणकोणते अपडेट येत आहेत, पुढे त्याच्यावरती आणखीन कोणत्या प्रक्रिया चालू आहेत हे देखील आपण पाहिलं. माहिती कशी वाटली असेल कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका या शिक्षक मित्रांपर्यंत. चला विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण माहितीसह पुढे बघूयात आपण अपडेट काय येते ते देखील. माहिती कशी वाटली जरूर कळवा. चला थांबतोय मी इथं, पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट सह. गुड बाय अँड टेक केअर.